नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या 7 पुस्तकांची या मराठी वाहिनीवर. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वेळेला वेळेवर गाठणे, एक साधा पण महत्त्वाचा गुण या विषयाबद्दल. आपण प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला योजना बनवतो. यामध्ये किती वेळ लागेल, कोणतं काम आधी करावं आणि कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे हे ठरवतो. परंतु त्यात एक गोष्ट नेहमी दुर्लक्षित होते. ती म्हणजे वेळेवर पोहोचणे. वेळेवर पोहोचणे किंवा पुन्हा पुन्हा उशीर न होणे हे जीवनातील एक महत्त्वाचे अंग आहे. जरी हे साधं वाटत असलं तरी प्रत्येकाच्या जीवनात याचा खूप मोठा प्रभाव पडतो. यामुळे फक्त आपली प्रतिमा सुधारत नाही, तर आपल्या यशालाही चालना मिळते. वेळेवर पोहोचणे हे केवळ एक कार्य नाही, तर ते एक आदर्श आहे. जेव्हा आपण वेळेवर कोणत्याही कार्यासाठी पोहोचतो, तेव्हा आपली प्रतिमा एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून बनते. हे आपल्याला नवनवीन संधी प्राप्त करण्यास मदत करते. आपण कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला वेळेवर पोहोचलो, की आपण आपली अचूकता दर्शवतो. यामुळे आपली कार्यक्षमता वाढते आणि दुसऱ्या व्यक्तीच्या मनात विश्वास निर्माण होतो. वेळेचे महत्त्व कमी समजल्यामुळेच अनेकदा व्यवसाय व सामाजिक संबंधांमध्ये अडचणी येतात. आपल्या दिवसभराच्या कार्यांची सूची बनवून त्या प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक वेळ ठरवा. जे महत्त्वाचे आहे ते आधी करा आणि कमी महत्त्वाच्या गोष्टी नंतर करा. कामांमध्ये उशीर होऊ नये म्हणून आधीच तयारी करा. वेळेच्या मूल्याची जाणीव ठेवणे हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. आपण इतराच्या वेळेला महत्त्वाचं मानतो, त्याचप्रमाणे आपला वेळही महत्त्वाचा आहे. वेळेवर पोहोचणे हा एक व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. यामुळे आपली इमेज वाढते आणि दुसऱ्यांना आपल्यावर विश्वास ठेवण्यास मदत होते. तर मंडळी, आजच्या वेळेला वेळेवर गाठणे या विषयावर आधारित मी एक बदल घडवणारी गोष्ट सांगते. नीट ऐका. दिनेश नावाचा एक तरुण, तो रोज ऑफिसला उशिरा पोहोचायचा. त्यामुळे ऑफिसच्या कामाला आणि मीटिंगला उशीर व्हायचा. त्यामुळे नंतर घरी जायला सुद्धा उशीर व्हायचा. अशाने त्याला स्वतःवरही विश्वास राहिला नव्हता. त्याचं एक वाक्य ठरलेलं असायचं, आज थोडा उशीर होईल. पण हा थोडा उशीर त्याच्या आयुष्यात मोठं अंतर निर्माण करत होता. एके दिवशी सकाळी तो बस स्टॉपवर धावत धावत पोहोचला, पण समोरून त्याची ऑफिसला जाणारी बस निघून गेली आणि त्याच क्षणी तेथे असलेल्या एका वृद्ध व्यक्तीने त्याला शांतपणे विचारलं, बाळा, तू वेळेला गाठायचा प्रयत्न का करत नाहीस? वेळ निघून गेली की आयुष्य आपल्याला वेळ निघून जाण्याची किंमत चुकवायला लावते. त्या वृद्ध व्यक्तीच्या वाक्याने दिनेश थांबला. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की उशीर हा त्याचा रोजचा सवयीचा भाग झाला आहे. दुसऱ्या दिवशी त्याने संपूर्ण प्लॅनिंग केलं. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते ऑफिसला किती वाजता निघायचं, ऑफिसला गेल्यावर तिथल्या कामांची लिस्ट आणि आधी महत्त्वाच्या गोष्टी अशा प्रकारे. ऑफिसमध्ये गेल्यावर सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. कारण दिनेश आज पहिल्यांदा ऑफिसला वेळेवर आला होता. मीटिंगमध्ये त्याच्या वेळेवर झालेल्या कामामुळे त्याचा प्रोजेक्ट मंजूर झाला. बॉसने त्याच्याकडे पाहून म्हटलं, दिनेश, आज तू वेळेला वेळेवर गाठलंस आणि तुझं यशही. आता उशीर हा शब्द दिनेशच्या जीवनातून हळूहळू गायब झाला. तो ज्या दिवशी बस चुकला होता, त्या वृद्ध व्यक्तीचं वाक्य आजही त्याच्या मनात घुमतं. वेळेला वेळेत गाठलं तर आयुष्यही तुला योग्य वेळी भेटतं. ही कथा वेळेचं महत्त्व सांगणारी नाही, तर वेळेवर येण्याने आयुष्य कसं बदलू शकतं याचा अनुभव देणारी आहे. यातून आपल्याला काय समजते? प्रत्येकाने वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
त्याने आपली प्रतिमा सुधारते. आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यास मदत होते. आशा आहे की आपण आपल्या वेळेचं योग्य व्यवस्थापन कराल आणि आपल्या जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचाल. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशाच प्रेरणादायी विषयासाठी 7 पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया नवीन विषयासोबत. धन्यवाद.